अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा जी उद्या आहे 30 ऑगस्ट 2023 या दिवशी आलेला आहे भद्रा काळ। आणि हा भद्रा काळचं नाव घेतल्यापासून इतका ट्रेंडिंग टॉपिक हा झालेला आहे, नुसता ट्रेंडिंग टॉपिक होऊन जो तो ह्या विषयाला खूप अगदी मारुतीच्या शेपटासारखं उडत आहे। त्यामुळे या रक्षाबंधनात आलेला भद्रा काळाचा जो आपण म्हणतो ना की ट्रेंडिंग टॉपिकला त्याचा खुलासा करूया, काय आहे काय नाही आहे। मी स्वतः यावर एक व्हिडिओ बनवला होता की आता राखी पौर्णिमा आहे तर भद्रा काळ कधी आहे कधी नाही, तुम्ही राखी कधी बांधावी कधी नाही। पण मी त्यामध्ये हेही सांगितलं की जे कोणी या गोष्टींना मानत नसतील, या गोष्टींच्या मागे त्यांचं नात्यावर जास्ती विश्वास असेल, त्यांनी तो कुठलाही काळ मानला नाही तरीही चालेल, काही एक हरकत नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की हा जो भद्रा काळ आहे याच्यावरचा एक खूप असा खुलासा मी करतेय, अशी एक गोष्ट मी सांगतेय जे तुम्हाला आधी माहिती नव्हतं। पण ह्या मागच्या वर्षापासून भद्रा काळ नुसतं भद्रा काळला घेऊन लोकांनी त्याचा अगदी म्हणजे तुम्हाला सांगते इतका बोबाटा केलाय आणि त्याचं इतकं आऊचं बाऊ केलंय की असंच करू नये, मग हेच होईल मग तसंच होईल, काही होणार नाहीये। तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, आपल्या गुरुमाऊलींनी स्वतः असं सांगितलेलं आहे, जर का तुम्हाला गुरुमाऊलींवर जरा थोडासा जरी विश्वास असेल तर किंवा आपल्या स्वामींवर थोडासा जरी विश्वास असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर का पंचांग माहिती असेल किंवा तुम्हाला जर का मागचे तिथी बघता येत असेल, कुठूनही शोधून काढा। तुम्ही गुगलवर जरी शोधलं की 2020 ची रक्षाबंधनला भद्रा काळ कधी होता, तुम्ही चेक करून जर बघाल तर कुठल्याही नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला भद्रा काळ हा असतोच। मी तुम्हाला आज अगदी छाती ठोकपणे तुम्हाला मी हे सांगू शकते की भद्रा काळ जे आहे ते कुठल्याही रक्षाबंधनला हा असतोच। आणि असं म्हटलं गेलेलं आहे, एक कथा त्याच्या मागची आहे की शूर्पणखेने तिच्या भावाला म्हणजेच रावणाला राखी पौर्णिमेला भद्रा काळाच्या वेळेत बांधली होती, म्हणून तिच्या भावाचा नाश झाला। पण त्याच्या मागची आध्यात्मिक किंवा तुम्ही एक गोष्ट जर का विचार केला तर रावणाचा हा जो शेवट होणार होता हा स्वतः रावणाला सुद्धा माहिती होता, कारण त्याचा रामाच्या हाताने उद्धार होणार होता, रामाच्या हाताने त्याचा अंत होता। आणि हे तो स्वतः एक शिवभक्त असून त्याला हे माहिती असून पण ती जी वेळ असते, म्हणजे ती कथा जी आपल्याला आहे, तुम्ही जर का रामायण नीट वाचलं असेल किंवा तुम्हाला ती माहिती असेल तर सीतेचं हरण सुद्धा जे बऱ्याचशा जणांना माहिती नसेल तर सीतेला आधी रामांनी अग्निदेवतेकडे म्हणजे त्यांची रक्षा करण्यासाठी दिलं होतं। आणि त्यांचंच स्वरूप एक जे सीतामाता रामांबरोबर गेली होती, कारण रामाला सुद्धा म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामांना सुद्धा माहिती होतं की सीतेचं हरण होणार आहे। त्यामुळे अग्निदेवतेंकडे आपल्या सीतेला देऊन तिथे त्यांची रक्षा करायला सांगून ती जी दुसरी म्हणजे तिचं स्वरूप सीता त्यांच्याबरोबर आली होती आणि तिचं हरण झालेलं होतं। बघा, ह्या खूप छोट्या गोष्टी असतात। रामायण ज्यांनी नीट बघितली असेल, नीट वाचली असेल, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील किंवा नसतील सुद्धा, पण या गोष्टी याला कुठेच अर्थ होत नाही की भद्रा काळ म्हणजे असं होईल तसं होईल। बरं, भद्रा काळ जरी असला तरी भद्रा काळ कुठल्याही प्रकारचा वाईट नाही, कारण तो दर राखी पौर्णिमेला येतो आणि त्याचा मागचा हेतू जो आहे तो कोणत्याच पद्धतीने असा हेत नाही। भद्रा काळ हा बऱ्याच वेळेस येतो। मग तुम्ही बघता का की आता तुम्ही वाढदिवस साजरा करता किंवा तुम्ही कुठलं तरी कार्य किंवा कुठलं सेलिब्रेशन साजरं करता, मग तेव्हा तुम्ही बघता का भद्रा काळ आहे का किंवा काय? तर भद्रा काळ हा मध्ये आधी येत असतो, पण भद्रा काळ हा खूप मोठा असा विषय नाहीये। तुमचं जर का नातं आधीपासून घट्ट असेल तर काय भद्रा काळ आणि काय अशुभ गोष्ट। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना कोणाला बघा आता राखी पौर्णिमेनिमित्त बऱ्याचशा जणांना सुट्टी असेल आणि तुम्ही म्हणाल अरे सुट्टी असून आता काहीच उपयोग नाही, राखी बांधताच येणार नाही, तर असं नाहीये। तुम्ही राखी बांधू शकता,
31 तारखेला तुम्ही आवर्जून राखी बांधा। मी मागच्या व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलं होतं की सकाळी 10च्या आत बांधा, कारण 10:59 म्हणजे 11च्या दरम्यान भद्राकाळ सुरू होत आहे आणि शक्यतो राखी ही सकाळीच बांधल्या गेली पाहिजे। राखीचं जो आपण कार्यक्रम करतो तो सकाळीच झाला पाहिजे, कारण दिवसभर आपल्या भावाच्या हातात राखी असते। त्यामुळे शक्यतो राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 10च्या आत आंघोळ करून उठण्याने स्नान करून वगैरे तुम्ही राखी बांधून घ्या आणि मग जेवणाचं वगैरे तुम्ही दुपारी करू शकता, कारण राखी ही त्या दिवशी पूर्णपणे हातात पाहिजे। त्यामुळे सकाळी 10च्या आत 11च्या आत राखी बांधून घ्या। दिवसभर तुमच्या भावाच्या हातावर राखी राहील आणि तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल। यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की भद्राकाळ आहे, मानायचं असेल माना, नाही मानायचं तर नका मानू। तुमचं नातं घट्ट असेल, तुमचा विश्वास घट्ट असेल, तुमचं जे बंधन आहे ते घट्ट असेल तर कुठलाच काळ तुम्हाला काहीच करू शकणार नाही। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याचबरोबर काही रीतिभाती असतात त्या पाळून तुम्ही केलं तर नक्कीच चांगलं आहे। त्यामुळे असं कुठेच नाही की असं केल्याने हे होईल, तसं केल्याने ते होईल। त्यामुळे मला जे पटतं, मी जे सांगते की सकाळी 11च्या आत तुमची राखी बांधून घ्या, म्हणजे काय होईल त्या दिवसाचा गोडवा सुद्धा जाणार नाही आणि तुमच्या मनाला खंत सुद्धा वाटणार नाही। मला तरी असं वाटतं आता सण सुद्धा असलं की आपण सकाळी लवकर आंघोळ करतो की नाही, मग 10 वाजेच्या आत आंघोळी वगैरे करून घ्या, राखी बांधून घ्या। सकाळी मस्त आधी देवाला राखी बांधा, आधी आपल्या स्वामींना, श्रीकृष्णाला, गणपती बाप्पांना राखी बांधा आणि त्यानंतर तुमच्या भावाला राखी बांधा। उद्या सुट्टीचा दिवस आहे तर अगदी 12-2ला उठताय असं करू नका, लवकर उठा, भावाला उठण्याने आंघोळ घाला, मस्तपैकी छान त्याचं औक्षण करा। आधी देवाचं औक्षण करा आणि मग भावाचं औक्षण करा आणि दिवसभर मग तो एकदा का राखी बांधली की मग तो बाहेर जायला मोकळा। लांबचे भाऊ असतील ते जरी येणार असतील तर त्यांनी आदल्या दिवशी आज आले तर ठीक आहे, उद्या जरी आले ते तर मग एक काम करा, दुपारी तुम्ही राखी वगैरे बांधून घ्या आणि नाही दुपारी तुम्ही जेवण वगैरे करून घ्या आणि रात्री तुम्ही राखी बांधा। किंवा एखाद्याला लवकर जायचं असेल, भद्राकाळ वगैरे काही पाळायचं नसतील, गावातल्या गावात सुद्धा भाऊ बहीण एकीकडे जात असतात, एकमेकांकडे जात असतात, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी राखी बांधून घेतली किंवा 9 नंतर रात्रीचं जेवणाचा बेत असेल तर रात्री जेवणाच्या वेळेस जरी बांधली तरीही चालेल, काही हरकत नाही। त्यामुळे राखी बांधताना आधी गणपती बाप्पांना, बाळकृष्णाला आणि स्वामींना राखी जेव्हा बांधाल तेव्हा त्यांना प्रार्थना करा की हे देवा, मी माझ्या भावाला राखी, जशी मी तुम्हाला राखी बांधत आहे तशीच मी माझ्या भावाला सुद्धा राखी बांधणार आहे आणि त्याचं रक्षण करा। कुठलाच काळ, कुठलाच भद्राकाळ आणि काहीच त्याच्या आड येऊ देऊ नको। असं केल्यास तुमच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला त्रासदायक होणार नाही आणि डाऊट जो आहे तो सुद्धा निघून जाईल। मला असं वाटतं माझ्या ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला थोडीशी तरी माहिती ही भेटलीच असेल। आवडली असेल माहिती तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि पुढचे असेच बरेचसे व्हिडिओज आणणार आहे ज्याच्याने तुम्हाला बऱ्याचशापैकी जी काही माहिती आहे ती मिळत राहील आणि तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहाल। चला भेटूया परत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।